या बातमीचे प्रायोजक आहे SK CNG पंप. आमचा पत्ता जुना पुणे नाशिक हायवे, गोवर्धन डेअरी समोर, शेवाळवाडी, मंचर. आजपर्यंत हेच झाले महाराज, हेच झाले. आणि नेमकं उत्तर देताना भगवंताने अर्जुनाला सांगितलं त्याचं काय ना अर्जुना, तू जर म्हणतोस की इथं फक्त मर्यादित राहायचं असेल, जो की अलीकडचा प्रवास आहे, तर म्हणाले की अंतवतो फलम ते चांपत भरत वेद साम देवांदेव यदुयांती मद भक्ता यांती मामपी. देवी देवतांचं यजन पूजन करणारे, केवळ अलीकडच्याच प्रवासापुरता मर्यादित राहणारे, हे केवळ देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करतात. आशीर्वाद प्राप्त करतात तिथे पण बरोबर आहे, मात्र तो मिळालेला आशीर्वाद नाची करता येईल समजून जा. अनेक लोक गाराला पण घालतात सर, आणि लोकांचे दावे आहेत बरं, ते पूर्ण झालं बरं, ते मागितलं म्हणून पूर्ण झालं. भगवंत अर्जुनाला म्हणाले, ते काय खोटं बोलत नाही म्हणाले, पण त्यांच्या ही गोष्ट लक्षात येत नाही की मिळालेली गोष्ट केवळ मात्र नाची म्हणतच आहे, ती इथेच राहणार, गडबड करणार. अंतवतू फलम त्याच्या अंतत भवतल्पमेत सा. पण पुढे जाऊन म्हणतात की देवांदेव यदुयांती मद भक्ता यांती मामपी. पण माझ्या तत्व रूपाला, ब्रह्म रूपाला जाणून जो माझ्या आकाराकडे, माझ्या मूर्तीकडे, माझ्या रूपाकडे बघतो ना, तो हळूहळू पाय पुढे टाकतो आणि अलीकडचा प्रवास संपूर्ण पलीकडच्या प्रवासाला सुरुवात करतो. जो ब्रह्म रूप आहे, तत्व रूप आहे, विठ्ठलमय जीवन, देवमय जीवन होऊन जगतो. अशा जीवनात ह्या घटना घडणं अशक्य आहे महाराज, की एखाद्या मुलाला आईला वाऱ्यावर सोडून जावं. समाजातले हे परिवर्तन असंच शक्य नाही महाराज, विज्ञानानं पण शक्य नाही. जर करायचंच असेल परिवर्तन तर संतांचं ऐकावं लागेल, संतांचंच ऐकावं लागेल, अन्यथा कोणाला हे शक्य झालं नाही, कोणाला शक्य झालं नाही. सद्गुरू बाबाजींना कोणीतरी विचारला होता प्रश्न की तुमचा मिशन काय, युरोच्या कदाचित त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये विचारला प्रश्न. लाखो करोडो लोक तुमच्या समोर बसलेले असतात, कोणी हिंदू आहे, कोणी शीख आहे, मुस्लिम आहे, नक्की तुमचं मिशन काय. आणि ब्रह्मज्ञानाचा लख प्रकाश एका शब्दावर पाडावा, असं बाबाजीने दिलेलं उत्तर होतं की युनिव्हर्सल ब्रदरहूड इज माय मिशन. विश्व बंधुत्व हेच माझं मिशन आहे. शेजाऱ्याला माझ्या बघताच विठ्ठल दिसावं, पांडुरंग दिसावं, त्याच्याकडे दया करून नजरेने मी बघावं, ही नजर प्राप्त माणसाला व्हावी, हे माझं मिशन आहे म्हणाले होते बाबाजी. तर मला वाटत नाही का हे विश्व स्वर्ग झाल्यावर राहिलं म्हणून. जर ही संतांची नजर तुम्हाला आणि मला प्राप्त झाली तर सकाळी उठल्या शेजाऱ्याकडे पाहता अनेक गोष्टी बिघडलेल्या आठवतात. पण असं नाही वाटत का सकाळी उठतात, बाहेर उमऱ्याच्या बाहेर पाय टाकतात, मला विठ्ठल नजरेस यावं, डोळे उघडतात, आवाज दिला, उठा अंघोळीला पाणी काढलं, एवढं म्हणणारी ही माझी विठ्ठल स्वरूप आहे, हे असं वाटत नाही का. खेळून बाहेरून कुठेतरी येऊन पप्पा म्हणून मिठी मारणारी माझी मुलगी किंवा माझा मुलगा देव आहे, मला देवाने मिठी मारली, हा अनुभव नाही का वाटत तुम्हाला की मला करावं. दास वेळाभावी जास्त पुढे जात नाही, त्या गोष्टीला इथेच थांबवून विनम्र प्रार्थना करतो. देवाची जर अनुभूती करायचीच असेल ना महाराज, 15-20 मिनिटं थांबा 15-20 मिनिट, भगवंताला पाहून घ्या, तत्वरूपाला, ब्रह्मरूपाला, आणि त्याने एकच गोष्ट होईल महाराज. काय होतं ना, सावतरांच्या घरामध्ये त्यांची पत्नी देवरूप आहे, विठ्ठल रूप आहे, त्यांची मुलगी पांडुरंग रूप आहे. ते स्वतःला देखील पांडुरंग परमात्मा असल्याची जाणीव करून देतात. मला सांगा, त्या 4 भिंतींच्या दरम्यान देव वास करतात, त्या भिंतीला काय म्हणतात, मंदिर म्हणतात महाराज, देऊळ म्हणतात, मंदिर म्हणतात, जिथं देव वास करतात. आजपर्यंत आपली 30 वर्ष झाली, 40 वर्ष झाली संसाराला, त्यांची 70-80 झाली महाराज. एकाच दुसरं घर बांधलं, आमची मात्र घराचे घरच राहिले, घरच राहिले महाराज. आमचा नुसता संसार राहिला, संसार, प्रपंच केला आपली, प्रपंच, आणि प्रपंच करता करता म्हातारे झालो. प्रपंच कोणी लहान होतं ते तरुण झाले, प्रपंच करता करता काही जण 70-80 ला पोहोचले. काय केलं, प्रपंच केला, संसार केला. माझी ज्ञानोबा आणि तुकोबा सांगतात की आधी सुरुवात म्हणून प्रपंचाला केला असेल, पण मंदिर बनायचं होतं घराचं, संसाराचा स्वर्ग बनायचा होता. वाटत नाही का अजूनपर्यंत आमचा संसारच राहिला आणि प्रपंचच राहील, आणि घराचं घरघरच चालू आणि घरच राहिलं. खुला आव्हान आहे महाराज, विनम्र हात जोडून. जर घराचं मंदिर बनवायचं असेल तर ती 15-20 मिनिटं इथं परमात्म्याच्या तत्व रूपाला जाणल्यानंतर, ब्रह्म रूपाला जाणल्यानंतर देवाला इथं सोडून जाणार नाही महाराज. देवाला घरी घेऊन जा, देवाला घरी घेऊन जा.
संत निरंकारी विचार सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज या अखंड विश्वामध्ये इतकंच प्रेमळ एक भाव सद्गुरू माताजींचा. घर बरेच वर्ष घरच राहिले, आता वेळ आली त्या घरांना मंदिर बनावं. आणि जर मंदिर बनायचं असेल ना तर भगवंताच्या तत्वरूपाला जाणल्यानंतर प्रत्येक नजरेस भगवंत येतो. भगवंत मी जीवनच जगता येतं महाराज. बस पुन्हा एकदा प्रार्थना करतो आपल्या नवीन भाविकाच्या चरणी. आला तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.